तांत्रिकदृष्ट्या आहेत आणि तुम्ही प्रॅक्टिकली तालुका अध्यक्ष काम करत आहात, तर काय सांगाल त्यांच्या संदर्भात तुम्ही? माझं म्हणणं आहे की राष्ट्रवादीचे फलटण तालुक्यात 2 आमदार आहेत. एक विधानसभेचे सचिन पाटील आणि दुसरे विधान परिषदचे रामराजे माझ्या मतीने नुसतं टेक्निकल राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि प्रॅक्टिकलचे नाही. प्रॅक्टिकल हे म्हणतोय की कधीही राष्ट्रवादीच्या चिन्हावर जेव्हा सचिन पाटील उभा राहिले होते तेव्हा त्यांनी त्यांचा प्रचार केला नाही. आज आमच्या नगरपालिकेत 7 उमेदवार राष्ट्रवादी चिन्हात आहेत, 2 राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अपक्ष आहेत, तरी त्यांचा प्रचार रामराजे करत नाहीत. म्हणून मी त्यांना म्हणतोय की ते टेक्निकल आहेत, प्रॅक्टिकल नाही. आणि एकनाथजी शिंदे साहेब आपल्याबरोबर असताना सुद्धा आज एकदम वेगळी भूमिका घेऊन, तुमच्या विरोधी भूमिका घेऊन उभे राहिलेत. कसं असतंय साहेब, आपण माणसाला फलटण तालुक्याचे फलटणकरांना एकदा फसवू शकतो. रामराजे पहिलं घड्याळात, त्याच्यानंतर खासदारकीला तुतारीला मदत, परत रामराजे घड्याळा कराले, परत आमदारकीला तुतारीला, आणि आता आमदारकी झाल्यानंतर 11 महिने परत घड्याळाच्या मीटिंगला येत होते. आणि आता परत त्यांनी शिवसेनाचे चिन्ह घेतले. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, महायुतीत आहेत, त्यांचा अनुभव लवकरच येईल आणि त्यांना माझ्या मतीनं काहीतरी मिसगाईड झाली आहे. आणि हे लोक एका पक्षात राहत नाहीत. माझ्या मताने सध्या त्यांनी नुसतं लर्निंग लायसन्स घेतले आणि शिवसेनेत गेल्यात. परमनंट लायसन्स त्यांचं कुठल्याही पक्षात होत नाही. उद्या जिल्हा परिषदला कुठलं पक्ष घेतील ह्याचं मोठं प्रश्न माझ्यापुढं पडले.